नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. गेल्या वर्षी ना आमच्या घरी एकही असे खराटे म्हणजे झाडू जे आहे ना ते केलेच नव्हते. आणि यावर्षी पण म्हटलं करणारच नाही. ते कोणाच्या शेतातून तुराट्या आणायच्या आणि खराटे करायचे, त्याच्यापेक्षा यांना म्हटलं काही तुरीच्या पेंड्या राहू द्या, बाकीचे थ्रेशरमधून काढणं झाले आणि काही राहू दिल्या. बघा एवढ्या आहेत, काही ठोकल्या मी आणि काही ठोकायच्या आहेत. तर ह्या ठोकून घेते. खराटे करायसाठी तुरी ठोकणं चालू आहे. आता जर आपण राहू दिलं ना किंवा त्रास केला ना की ठोकायच्या मग खराटे करायचे असं, तर नाही का वर्ष पूर्ण म्हणजे बिना खराट्याचा शेतकरी राहू नाही शकत. कारण कोठा झाडायला, आपण कोठ्याच्या आजूबाजू झाडायला खराटा हा लागतेच नाही का. आणि विकतचा जर तो आणतो म्हटलं 25 रुपये 30 रुपयावाला तो काही काम देत नाही शेतामध्ये, घरी देते फक्त तो. म्हणून मग मी म्हटलं मी स्वतः ठोकते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पेंड्या राहू द्या, बाकीचं काढून घ्या तुम्ही, पण थोड्याशा पेंड्या राहू द्या म्हटलं. म्हणून पेंड्या राहू दिल्या आणि आता मी ठोकत आहे. फक्त खराटे करायसाठी ह्या तुरी ठोकणं चालू आहे. तर तुम्ही पण असे खराटे करता का माझ्या ताईंनो दादांनो, शेतकरी ताई दादांना म्हणत आहे मी. तुम्ही पण अशा तुरी स्वतः ठोकून खराटे करता का, किंवा बाईकडून पण ठोकून घेतात. पण काय झालं ना, आमची इथं आता कापसं खूप फुटून आहे. सुरुवातीला कापसं फुटले नाही आणि आता खूप लोकांचे कापसं फुटून आहे. बाई पाहिले आम्ही, पण बाई काही मिळाली नाही. बाईच्या भरोशावर बसतो म्हटलं तर हे निसर्गाचं काही सांगता येत नाही. एका दिवसाच्या पाण्याने गहू आडवा केला आमचा. तर म्हटलं तुरी ही आपली लक्ष्मी घरी यायची तर वाया जाईल, म्हणून बाईच्या भरोशावर न बसता मी स्वतः ठोकत आहे. ह्या इकडे ह्या ठोकून झाल्या आणि इकडं आहे काही, त्या पण ठोकून झाल्या. हे बघा आता एवढ्या आहेत. तर ह्या आता ऊन व्हायच्या पहिले मी ठोकून घेते.